जी बेघर निराधार लोक आहेत की त्यांना कोणाचा आसरा नाही किंवा एक वेळचं जेवण मिळत नाही की एक वेळच्या घासाला सुद्धा त्रासलेले असतात, अशा लोकांसाठी मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर माझ्या पाठीशी राहा मित्रांनो. हे कलियुग आहे आणि हे कलियुगामध्ये जे वाईट काम करणारे लोक आहेत ह्यांना खूप प्रतिसाद मिळतो. जे विवस्त्र नसतात, अर्धनग्न नसतात किंवा असे वाईट हावभाव करतात अशा लोकांना खूप प्रतिसाद समाजातून मिळतो. तर मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपण असे जे काही बेघर निराधार लोक आहेत की ज्यांना एक वेळचं अन्न मिळावं आणि जे कोणाला त्याच्या नशिबामध्ये अन्न नाही किंवा ज्यांना ते अन्न मिळत नाही त्या अन्नाची आपल्या अजून 4 घास आपण देतोय, तर हे 4 घास त्यांच्या मुखी जावं ह्यासाठी आपण ते काम करतो. आपण गेले 1 वर्षापासून ह्या ज्या गरीब बेघर निराधार अशी लोक आहेत अशा लोकांसाठी आपण रोज काही ना काही देण्याचा प्रयत्न करतो की जी भुकेल आहेत की त्यांना एक वेळचं सुद्धा अन्न मिळत नाही अशा लोकांसाठी आपण रोज आपल्या घरातून काही जमेल त्या स्वरूपामध्ये आपण त्यांना जेवण म्हणा, कपडे म्हणा, किराणा म्हणा, हे माझ्याकडून काय होतंय त्या स्वरूपामध्ये आपण मदत करतोय. तर मित्रांनो, अशा गोष्टींना प्रतिसाद आम्हाला खूप कमी मिळतो. आणि जे व्हिडिओ तुम्ही सोशल प्लॅटफॉर्मवरती आता बघितलं असेल की ज्या विवस्त्र नसतात किंवा वाईट हावभाव करणारे व्यक्ती, अश्लील डान्स करणारे अशा लोकांना खूप प्रतिसाद मिळतो, पण समाजासाठी काम करणाऱ्यांना प्रतिसाद मिळत नाही. समाजच आपलं आहे, समाज आपला घर आहे आणि ह्या समाजामधील जी गरीब बेघर निराधार अशी लोक असतात की त्यांना कोणाचा सहारा नाही अशा लोकांसाठी आपण काम करण्याची इच्छाशक्ती जास्त आहे, पण अशा लोकांना सपोर्ट मिळत नाही. तर मित्रांनो, भविष्यामध्ये अशा लोकांसाठी आपण काम करण्याचं खूप मोठं आपलं मानस आहे आणि भविष्यामध्ये ह्या लोकांसाठी आपण भरपूर काय असं करण्याची इच्छा आहे. तर याच्यामध्ये आपण जी बेघर निराधार आहेत की त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, की त्यांच्या नशिबामध्ये एक वेळचा घास सुद्धा नसतो, अशा लोकांसाठी आपण रोज त्यांचा मायेचा घास म्हणा, आपल्या सहकार्यातून किंवा तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करता ह्याच्यातून आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला काही मागत नाही की तुम्हाला मदत आम्ही काही मागत नाही. मदत फक्त एकच मागतो की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, एवढंच मागतोय, बाकी काहीच नाही. हे जे बेघर निराधार आहेत ही वेळ त्यांच्यावर आहे की त्यांची परिस्थिती आता गरीब आहे आणि त्यांचं म्हणजे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती त्या लोकांवरती असते. अशा लोकांसाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण मित्रांनो, ह्या गोष्टी करत असताना आम्हाला वेळ खूप प्रतिसाद लोकांचा कमी मिळतो. पण असे वाईट वगैरे वागणारे लोक असतात, तुम्ही व्हिडिओवरती आता हजारो व्हिडिओ येतात, तुम्ही बघता की चुकीचे व्हिडिओ आहेत की ते कुठल्याही थरावर जातील असे लोक व्हिडिओ काढतात, अशा व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळतो. पण समाजासाठी जगतात, समाज माझं घर आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा शक्ती, अशा लोकांना सपोर्ट मिळत नाही. ही खूप मोठी शोकांतिक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो, हे जे आपण काम करतोय हे काय आजचं तात्पुरतं नाही आहे, तर ह्या वेळेमध्ये भविष्यामध्ये आपण जे रोपटं लावलेलं आहे त्या रोपटाचा वटवृक्ष निर्माण करण्याचा आपला मानस आहे. तर मित्रांनो, काही स्वरूपामध्ये आपण आता जी मदत करतोय ते पुढल्या भविष्यामध्ये खूप मोठ्या योजना आहेत. जे बेघर निराधार असतील अशांना मायेचं घर म्हणा किंवा त्यांना आश्रय ते रोडवरती राहतात की त्यांना रोडच त्यांचं घर आहे, ते असं त्यांना कुठला आसरा नाही किंवा ते असे रोडवरती राहतात किंवा वयोवृद्ध माता पिता असेल की त्यांना घर नाही, मुलांनी आपल्या घरातून हाकलून काढून दिलेलं असतं, अशा लोकांसाठी काम करण्याची खूप इच्छा शक्ती. पण आम्हाला सोशल मीडिया हे मुख्य प्लॅटफॉर्म आहे. तर सोशल मीडियामध्ये आपण काम का करतोय की सोशल मीडियामध्ये आपल्या जो काम करतोय की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना आपण काम करतो काय ह्याच्याबद्दल माहिती पण घडली पाहिजे, ह्याच्यासाठी काम करतोय मित्रांनो. हे काय तात्पुरतं काम नाही की एक वेळचं मी आता डबा दिला आणि मी पुढे निघून गेलो, ही तात्पुरतं नाही आहे मित्रांनो. ही भविष्यामधला खूप मोठा माझा प्लॅन आहे. तर ह्याच्यासाठी आपण ह्या समाजासाठी जगण्याचा प्रयत्न करतोय. तरी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही सपोर्ट केला तरच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्हाला ते काही गोष्टी करण्याचं बळ मिळतं. तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक्स, कमेंट, शेअर हे आम्हाला काम करण्याची खूप इच्छाशक्ती देते. कारण का तुम्ही आम्हाला प्रतिसाद देता की तुम्हाला हे काम आमचं आवडतंय म्हणून आम्ही काम करण्याची इच्छाशक्ती आमची अजून वाढते. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती करतो की आपण हे काम करतोय जे बेघर निराधार लोक आहेत की त्यांना कोणाचा आसरा नाही किंवा एक वेळचं जेवण मिळत नाही की एक वेळच्या घासाला सुद्धा त्रासलेले असतात, अशा लोकांसाठी मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर माझ्या पाठीशी राहा. रामकृष्ण हरी. जय शिवराय.